तर अमरावतीच्या अचलपूर शहरामध्ये मध्यरात्री एनआयची छापेमारी पाहायला मिळतेय। एनआयनं एका विद्यार्थ्याला ताब्यात घेतल्याची ही माहिती आहे। आताची मोठी बातमी आपण बघतोय। ताब्यात घेतलेला विद्यार्थी दहशतवादी कारवायांमध्ये गुंतला असावा असा एनआयला संशय आहे आणि म्हणूनच एका विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात आलंय। तर पुण्यामध्ये 19 वर्षीय तरुणाची एनआयकडनं चौकशी सध्या सुरू आहे। तरुण हा पुलगेटच्या अरिहंत महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे। 19 वर्षीय साफवान शेख याचा मोबाईल तसंच इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस हे सुद्धा जप्त करण्यात आलेले आहेत। तरुण हा बंगळुरूच्या इसिस मॉड्यूलच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये सहभागी असल्याचा संशय एनआयला आहे। अधिक माहिती घेऊयात। कृष्णा सोनारवाडकर आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। कृष्णा, मोठ्या धाडी टाकल्या जात आहेत एकीकडे एनआयकडनं आणि काही तरुणांनाही ताब्यात घेतलंय। प्रज्ञा, आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी रात्रीपासून एनआयचं सर्च ऑपरेशन सुरू आहे। अमरावतीच्या अचलपूरमध्ये सुद्धा एनआयच्या टीम पोहोचलेल्या होत्या आणि तिथून सुद्धा एका तरुणाला ताब्यात घेऊन आता त्याची चौकशी केली जाते। तर दुसरीकडे पुण्यात सुद्धा आता 19 वर्षीय तरुणाला पोलिसांनी चौकशीला एनआयकडून चौकशी जी आहे ती केली जाते। स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त आहे, शिवाय महाराष्ट्र पोलीस आणि एटीएसची मदत सुद्धा एनआयने या सर्च ऑपरेशनमध्ये घेतलेली आहे आणि या तरुणाची आता चौकशी केली जाते, कारण तो एका आयसीएस मॉड्यूलच्या ग्रुपमध्ये सहभागी झालेला होता। शिवाय सिरियामधून सुद्धा काही ऑपरेटर्स जे आहेत ते या तरुणांना हँडलर ऑपरेट केले जात आहेत आणि त्यांना काही सूचना सुद्धा दिल्या जात होत्या आणि त्यावरती हे सगळे तरुण काम करत होते असं इंटेल एनआयला मिळालेलं होतं आणि त्याच अनुषंगानं एनआयनं रात्रीपासून महाराष्ट्रातल्या काही ठिकाणी हे सर्च ऑपरेशन राबवलेलं आहे, ज्यामध्ये अमरावतीच्या अचलपूरमध्ये त्याचबरोबर पुण्यामध्ये सुद्धा हे सर्च ऑपरेशन सुरू असल्याची माहिती मिळते आहे। एनआयची पथकं अजून सुद्धा त्या ठिकाणी सर्च ऑपरेशन करतायत आणि त्या तरुणांची चौकशी करत आहेत। मात्र यामध्ये आणखी काही तरुणांचा सहभाग निष्पन्न होतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अमरावतीच्या अचलपूरमध्ये रात्रीपासून ही टीम होती आणि आता पुण्यात सुद्धा एनआयचं पथक हे छापेमारी करत होतं आणि एका तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचं कळतंय। त्यामुळे त्याच्या चौकशीतून काय निष्पन्न होतं आणि अटकेची कारवाई होते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कृष्णा, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। वेळोवेळी अपडेट तुमच्याकडनं घेत राहूच।